हॅलो स्टुडंट, या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मोमेंटमवर आधारित जी वर्कशीट देण्यात आली होती 5 क्वेश्चन्सची, त्या क्वेश्चन्सचे आपण सोल्युशन पाहणार आहोत. तर आपण जाऊया पहिल्या क्वेश्चनकडे. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की एक बॉय ऑफ 50 किलोग्राम मास is running with velocity of 2 meter per second. He jumps over a stationary cart of 2 kilogram while running. Find the velocity of cart after jumping off boy. एक हातगाडी एका ठिकाणी थांबलेली आहे. कार्ट म्हणजे एक हातगाडी असते, ती एखाद्या ठिकाणी थांबलेली आहे आणि या थांबलेल्या हातगाडीवर एक 50 किलो वजनाचा मुलगा 2 मीटर पर सेकंद इतक्या वेलोसिटीने येतोय आणि या कार्टवर उडी मारतोय. आणि कार्टवर उडी मारल्याच्या नंतर ते दोघे सुद्धा कोलिजन होईल, दोघांचं कोलिजन होईल आणि कोलिजनच्या नंतर त्यांच्यामध्ये मुवमेंट होईल आणि आपल्याला त्या फायनल मुवमेंटची वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. तर आपण गिवन लिहून घेऊया. गिवन आपल्याला दिलेलं आहे मास ऑफ बॉय m1 कन्सिडर करू 50 किलोग्राम, मास ऑफ कार्ट m2 2 किलोग्राम, इनिशियल वेलोसिटी ऑफ बॉय इज गिवन ॲज 2 मीटर पर सेकंद. मुलाची वेलोसिटी आपल्याला दिलेली आहे. इनिशियल वेलोसिटी ऑफ कार्ट u2 विल बी इक्वल टू 0 मीटर पर सेकंद. आपल्याला कार्ट स्टेशनरी आहे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याची इनिशियल वेलोसिटी ही 0 मीटर पर सेकंद असणार आहे. As after jump, both objects will be together and this will be locking condition. मी तुम्हाला जे क्वेश्चनचं PDF पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये खाली लॉकिंग कंडिशन साठी काय करायचं याची तुम्हाला हिंट दिलेली आहे. ज्यावेळेस तो मुलगा त्या कार्टवर उडी मारेल, तर कार्टवर उडी मारल्याच्या नंतर कार्ट आणि तो बॉय दोघं सुद्धा टुगेदर एकत्र असतील आणि ते मग पुढचा जो प्रवास आहे, पुढची जी त्यांची मुवमेंट आहे ती एकत्र करतील. आणि ज्यावेळेस कोलिजन झाल्याच्या नंतर दोन ऑब्जेक्ट हे एकत्र येतात, त्या कंडिशनला आपण लॉकिंग कंडिशन म्हणतो. आणि ते दोन्ही ऑब्जेक्ट एकत्र असल्यामुळे त्या दोघांची सुद्धा फायनल वेलोसिटी सेम असणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जी फायनल वेलोसिटी आहे ती बॉयची आणि कार्टची दोघांची सुद्धा आपल्याला सेम घ्यावी लागणार आहे. सो v1 is equal to v2 is equal to v. आपण ती फायनल वेलोसिटी v कन्सिडर करू. To find final velocity of cart after boy jumps, that is v. मुलाने जंप केल्याच्या नंतरची फायनल वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. As we know, after collision, by law of conservation of momentum, this total initial momentum must be equal to total final momentum. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपल्याला सांगतो की त्याचं टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल फायनल मोमेंटम हे कोलिजन झाल्याच्या नंतर सेम असलं पाहिजे. या लॉचा वापर करून आपण v फाइंड आउट करणार आहोत. मग ह्या ठिकाणी v1 आणि v2 साठी जर आपण v लिहिलं तर आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कन्व्हर्ट होऊन असं मिळतं m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v प्लस m2 v. मग ह्या ठिकाणी v कॉमन आहे, तर आपण या ठिकाणी v कॉमन काढलेलं आहे. v कॉमन काढल्याच्या नंतर इकडे उरेल m1 प्लस m2. आणि जर समजा कोलिजन नंतर लॉकिंग कंडिशन उद्भवत असेल तर लॉकिंग कंडिशन साठी मग आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहू शकतो. जर समजा दोन ऑब्जेक्ट कोलिजन झाल्याच्या नंतर लॉक होत असतील किंवा टुगेदर येत असतील, एकत्र पुढचा प्रवास करत असतील, तर अशा केसला आपण लॉकिंग कंडिशन म्हणतो. आणि त्या केसमध्ये आपण डायरेक्टली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम या प्रकारे लिहू शकतो. m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू फायनल वेलोसिटी इन ब्रॅकेट m1 प्लस m2. दोन्ही ऑब्जेक्टची फायनल वेलोसिटी या ठिकाणी सेम असेल, तिला आपण v कन्सिडर करत आहोत. सो आपल्याकडे असलेल्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये ठेवल्या तर आपल्याला फायनल वेलोसिटी जी आहे ती मिळते 100 डिवायडेड बाय 52 विच इज इक्वल टू 1.92 मीटर पर सेकंद. सो त्या मुलाने कार्टवर जंप केल्याच्या नंतर मुलगा आणि कार्ट दोन्ही ऑब्जेक्ट सुद्धा
एकाच व्हेलॉसिटीने एकाच फायनल व्हेलॉसिटीने पुढे प्रवास करतील. ती फायनल व्हेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे 1.92 मीटर पर सेकंद. तर अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चन कडे. आपण आधी समजून घेऊ की आपल्याला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये दोन फुटबॉल प्लेयर आहेत आणि त्या फुटबॉल प्लेयरची मोशन आपल्याला सांगितलेली आहे कशी होते. सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की दोन प्लेयर, एकाचं नाव आहे क्रिस आणि दुसऱ्याचं नाव आहे टॉम. हे दोन्ही प्लेयर अपोजिट साइडला उभे होते आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये ते एकमेकांकडे पळत पळत येत होते. त्याच्यानंतर ते कोलाइड झाले. अपोजिट डायरेक्शन मध्ये जर दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे येत असतील तर थोड्या वेळाच्या नंतर ते कोलाइड होतील. आणि आपल्याला सांगितलंय की कोलाइड झाल्याच्या नंतर त्यांचं कोलिजन हे लॉक झालं. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की फाइंड द व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ बोथ द प्लेयर आफ्टर कोलिजन. आणि आपल्याला दुसरं सांगितलेलं आहे की व्हाईल प्लेइंग फुटबॉल मॅच क्रिस कोलाइडेड अँड गॉट एंटँगल विथ टॉम. एंटँगल म्हणजे काय? एकमेकांमध्ये लॉक झाली. ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पळत येताना बघायला मिळत आहेत. दोन प्लेयर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये पळत येताना बघायला मिळत आहेत. कोलाइड झाल्याच्या नंतर ते एकमेकांमध्ये लॉक झालेले आहेत. एंटँगल म्हणजे अडकलेले आहेत. पायामध्ये पाय अडकवणे किंवा हातामध्ये हात अडकवणे. फुटबॉल ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस या स्ट्रॅटेजीज प्लेयर्स वापरत असतात दुसऱ्या प्लेयरला हरवण्यासाठी. सो क्रिस कोलाइड झाला टॉम सोबत आणि क्रिसने टॉमला अडकवलं आणि दोघं सुद्धा एकमेकांमध्ये लॉक झालेले आहेत. लॉक झाल्याच्या नंतर त्यांची जी पुढची मुवमेंट होणार आहे, त्यांची जी पुढची मोशन होणार आहे ती मोशन एकत्र होईल आणि एकत्र होताना त्यांची व्हेलॉसिटी ही सेम असेल. फायनल व्हेलॉसिटी सेम असेल. मग आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये कोलिजन झाल्याच्या नंतर ते दोघं कोणत्या डायरेक्शन मध्ये प्रवास करतील आणि कोणत्या फायनल व्हेलॉसिटीने प्रवास करतील हे विचारलेलं आहे. तर डायरेक्शन विचारलेली असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला एक पॉझिटिव्ह डायरेक्शन कन्सिडर करावी लागणार आहे. सो लेट अस assume Chris was running from left towards right with initial velocity of 4 मीटर पर सेकंद. आपण सुरुवातीला assume करू की क्रिस हा डावीकडून उजवीकडे पळतोय आणि त्याची व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी 4 मीटर पर सेकंद. मग क्रिस जर डावीकडून उजवीकडे पळत असेल तर टॉम हा उजवीकडून डावीकडे यायला पाहिजे, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की दोन्ही ऑब्जेक्ट, दोन्ही जे प्लेयर आहेत ते अपोजिट डायरेक्शन मध्ये अपोजिट साइडला उभे टाकलेले आहेत. सो अपोजिट डायरेक्शन कडून येत असल्यामुळे जर क्रिस लेफ्ट कडून राईट कडे जात असेल तर टॉम हा राईट कडून लेफ्ट कडे येईल. आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये येत असल्यामुळे त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती अपोजिट डायरेक्शन वाली इंडिकेट करण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह घ्यावं लागतं. So as Tom was running from opposite side, he would be running from right towards left, and in this case, Tom will have initial velocity minus 4 meter per second, where this negative sign indicates that Tom is coming from opposite direction. क्रिसच्या opposite direction मधून टॉम येत होता. सो आपण या ठिकाणी लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाणारी मुवमेंट आपण डायरेक्ट पॉझिटिव्ह घेतलेली आहे. क्रिस डावीकडून उजवीकडे जात होता आणि ती डायरेक्शन आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह कन्सिडर केलेली आहे. सो जर लेफ्ट कडून राईट कडे जाणारी मोशन पॉझिटिव्ह असेल तर राईट कडून जी लेफ्ट कडे येईल ती डायरेक्शन निगेटिव्ह असणार आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोलिजन झाल्याच्या नंतर कोणत्या डायरेक्शनला दोन्ही प्लेयर प्रवास करतील आणि त्यावेळेस त्यांची फायनल व्हेलॉसिटी काय असेल. मग आपण जी फायनल व्हेलॉसिटी काढली, कॅल्क्युलेट करून जी आपण फायनल व्हेलॉसिटी काढणार आहोत ती फायनल व्हेलॉसिटी जर पॉझिटिव्ह आली तर ते पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे मूव्ह करत असतील कोलिजन झाल्याच्या नंतर. आणि जर आपली फायनल व्हेलॉसिटी ही निगेटिव्ह आली तर आपल्याला असं म्हणता येईल की कोलिजन झाल्याच्या नंतर दोघं सुद्धा राईट कडून लेफ्ट कडे म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जाणार आहेत, निगेटिव्ह डायरेक्शन कडे
मुवमेंट करणार आहेत. तर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. So let mass of Chris be m1 which is given as 40 kilogram. Let mass of Tom is m2 which is given as 60 kilogram. Initial velocity of Chris u1 is 4 meter per second and initial velocity of Tom u2 is -3 meter per second. या ठिकाणी निगेटिव्ह हे अपोजिट डायरेक्शनला इंडिकेट करण्यासाठी आपण घेतलेलं आहे. सो अगेन आफ्टर जंप after collision both are entangled together and which gives us a lock-in condition, and in the lock-in condition both will move with same final velocity. ज्यावेळेस दोन्ही प्लेयर एकमेकांवर कोलाइड होतील, कोलिजन झाल्याच्या नंतर ते एकमेकांमध्ये लॉक होत आहेत आणि या लॉक इन कंडिशन मुळे त्यांची जी फायनल व्हेलॉसिटी असणार आहे ती सेम असणार आहे आणि तिला आपण v कन्सिडर करणार आहोत. मग ती दोघांची फायनल व्हेलॉसिटी आणि डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करायची. मग as we know after collision by law of conservation of momentum total initial momentum is equal to total final momentum, and for locking condition we have law of conservation of momentum as m1 u1 plus m2 u2 is equal to v in bracket m1 plus m2. या ठिकाणी v1 ला आणि v2 ला मी v पुट केलेला आहे आणि v कॉमन काढल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मिळतो. मग आपल्याकडे असलेल्या व्हॅल्यू जर आपण यामध्ये पुट केल्या तर ही जी फायनल व्हेलॉसिटी आहे ही येते -0.2 मीटर पर सेकंद. आणि या ठिकाणी ही मायनस आल्यामुळे आपण हे म्हणू शकतो की आपण जी डायरेक्शन पॉझिटिव्ह कन्सिडर केलेली होती त्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये दोघं सुद्धा कोलिजन झाल्याच्या नंतर प्रवास करते. तर मग आपण सुरुवातीला लेफ्ट कडून राईट साइड कडे जाणारी डायरेक्शन पॉझिटिव्ह कन्सिडर केली होती, म्हणून राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे जाणारी जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह असेल आणि आपली व्हेलॉसिटी निगेटिव्ह आल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दोन्ही सुद्धा प्लेयर हे राईट कडून लेफ्ट कडे प्रवास करत आहेत. त्यांची डायरेक्शन आपल्याला मिळते राईट टू लेफ्ट आणि फायनल व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली -0.2 मीटर पर सेकंद. हा झाला सेकंड क्वेश्चन. तर आपण जाऊया थर्ड क्वेश्चन कडे.
चला तर बघूया चौथ्या क्वेश्चन मध्ये काय दिले. If a 800 kilogram sports car slows down to 13 meter per second to check out an accident scene and 1200 kilogram pickup truck behind him continues traveling at 25 meter per second, what with what velocity will to move if they lock bumpers after a real collision. आपल्याला सांगितलंय की एक स्पोर्ट्स कार आहे, जी स्पोर्ट्स कार एक कार ऍक्सिडेंट बघण्यासाठी आपली स्पीड कमी 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 करत होती आणि ती स्पीड 13.0 मीटर पर सेकंद दिलेली आहे. आणि त्याच वेळेस कारची स्पीड स्लो होताना कारच्या मागून एक ट्रक येत होता आणि तो ट्रक 25.5 मीटर 25.0 मीटर पर सेकंदनी येतोय आणि त्या कारला धडकतोय. दोघांचे सुद्धा आपल्याला वेट दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलंय की दोघांचा सुद्धा जर मागून कोलिजन झालं, रिअर एंड कोलिजन म्हणजे मागच्या साईडला झालेलं कोलिजन, मागच्या साईडला कोलिजन झाल्याच्या नंतर आपल्याला सांगितलंय की या ठिकाणी दोघांचे सुद्धा बंपर लॉक झालेले आहेत आणि बंपर लॉक झाल्याच्या नंतर आपल्याला विचारलंय की ते ज्यावेळेस मूव्ह करतील त्यावेळेस त्यांची फायनल व्हेलॉसिटी काय असेल. कोलिजनच्या नंतर ज्यावेळेस ते मूव्ह करतील तर त्यावेळेस त्यांची फायनल व्हेलॉसिटी काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आपण गिवन लिहून घेऊ. मास ऑफ कार m1 is equal to 800 kilogram, mass of truck m2 is 1200 kilogram, initial velocity of car 13 meter per second, initial velocity of truck 25 meter per second. After collision both objects are together and due to lock-in condition both objects will move with same final velocity. आपल्याला सांगितलेलं आहे की लॉकिंग कंडिशन त्या ठिकाणी येते आणि लॉकिंग कंडिशन मध्ये कोलिजन झाल्याच्या नंतर दोन्ही ऑब्जेक्ट सेम फायनल व्हेलॉसिटीने मूवमेंट करत असतात. सो ॲज वी नो बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम total initial momentum must be equal to total final momentum after collision. So for locking condition this law of conservation of momentum can be modified as m1 u1 plus m2 u2 is equal to v in bracket m1 plus m2. सो आपल्याकडे असलेल्या व्हॅल्यूज या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये जर आपण पुट केल्या तर फायनल व्हेलॉसिटी 20.85 मीटर पर सेकंद येते. So we can say that car and truck both will move forward with velocity of 20.85 मीटर पर सेकंद. कोलिजन झाल्याच्या नंतर दोघं सुद्धा 20.85 मीटर पर सेकंद या स्पीडने मूव्ह करतील. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे a railroad diesel engine weighs 4 times as much as flat car. If engine coast at 5 km per hour into a flat car that is initially at rest, then how fast do the two coast after they couple together. रेलरोड डिझेल इंजिन म्हणजे आपलं रेग्युलर जे रेल्वे गाडी असते तिचं इंजिन आणि फ्लॅट कार म्हणजे माल वाहणारा जी रेल्वे गाडी असते, माल वाहतूक करणारी जी रेल्वे गाडी असते मालगाडी तिचं इंजिन. तर आपल्याला सांगितलंय की रेल्वेचं इंजिन 5 किलोमीटर पर आवर या स्पीडने येत होतं आणि मालगाडीला त्याने धक्का मारलेला आहे. कोस्ट म्हणजे धक्का मारतोय मागून आणि जी मालगाडी इनिशियली रेस्टला होती. धक्का मारल्याच्या नंतर दोघांमध्ये कोलिजन होईल. कोलिजन झाल्याच्या नंतर आपल्याला सांगितलेलं आहे की दे कपल टुगेदर म्हणजे त्यांनी लॉक केलेलं आहे एकमेकाला आणि लॉकिंग कंडिशन या ठिकाणी आलेली आहे. आणि आपल्याला विचारलंय की हाऊ फास्ट डू द टू कोस्ट आफ्टर दे कपल टुगेदर. म्हणजे लॉकिंग कंडिशन झाल्याच्या नंतर कोलिजन झाल्याच्या नंतर ते कोणत्या व्हेलॉसिटीने पुढे जातील, किती व्हेलॉसिटीने ते मूव्ह करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. तो आपण गिवन लिहून घेऊ. मास ऑफ फ्लॅट कार m1 which is equal to m किलोग्राम. आपल्याला दिलेलं आहे की रेल्वे गाडीचं इंजिन हे फ्लॅट कारच्या इंजिन पेक्षा 4 टाइम्स ग्रेटर आहे. सो आपण फ्लॅट कारचं वेट हे m किलोग्राम कन्सिडर करू.
So mass of railroad engine will be equal to 4 किलोग्राम. जर फ्लॅट कारचं मास m असेल तर रेल्वेचं इंजिन 4 टाइम्स m असेल. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ फ्लॅट कार इज 0 मीटर पर सेकंद. आपल्याला क्वेश्चन मध्ये फ्लॅट कार रेस्टला होती म्हणून सांगितलेलं आहे. सो फ्लॅट कारची इनिशियल व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंद असेल. आणि आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ रेल रोड इंजिन दिलेली आहे U2 इज इक्वल टू 5 किलोमीटर पर आवर. आपल्याला सांगितलंय की इंजिन 5 किलोमीटर पर आवर या स्पीडने येत होतं. सो कोलिजन झाल्याच्या नंतर लॉकिंग कंडिशन येईल. लॉकिंग कंडिशन झाल्याच्या नंतर काय होत असतं, दोन्ही सुद्धा ऑब्जेक्ट सेम फायनल व्हेलॉसिटीने मूव्ह करत असतात. जी सेम फायनल व्हेलॉसिटी आपण v कन्सिडर करणार आहोत. So again, by law of conservation of momentum, we have total initial momentum is equal to total final momentum. For locking condition, we can modify this law as m1 u1 plus m2 u2 is equal to v in bracket m1 plus m2. आणि मग आपल्याकडे असलेल्या व्हॅल्यूज जर आपण या ठिकाणी पुट केल्या तर फायनल व्हेलॉसिटी येते 4 किलोमीटर पर आवर. ही फायनल व्हेलॉसिटी दोघांची सुद्धा आहे. So flat car and railroad engine both will move with velocity of 4 km per hour after collision. Collision झाल्याच्या नंतर ते 4 km per hour या velocity ने मग मूव्ह करते. सो अशा प्रकारे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वरचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेले आहेत.